नमस्कार मित्रांनो, मॅथ ट्युटोरियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रकरण 5 संभाव्यता अर्थात प्रोबॅबिलिटी या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, चर्चा करण्याबद्दल जर मॅथ ट्युटोरियलच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया संभाव्यता. मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपण जेव्हा संभाषण करतो त्यावेळेला शक्यता हा शब्द वापरत असतो. जसे की आणि शक्यतेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या समानार्थी शब्दांचा उपयोग आपण करत असतो. जसं की बहुतेक आज पाऊस पडेल. बहुतेक, नाही का? बहुतेक हा शब्द आपण शक्यतेच्या संदर्भामध्ये वापरत आहोत. बहुतेक पाऊस पडेल याचा अर्थ काय? पडणारही नाही. म्हणजे दोन शक्यता त्या ठिकाणी निर्माण होतात. एक तर पडू शकतो किंवा नाही पडू शकत. बहुतेक आज पाऊस पडेल यासारखं अजून एक वाक्य तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही आता 10वीच्या वर्गातले विद्यार्थी आहात. तुमची जेव्हा बोर्डाची परीक्षा होईल त्यावेळेला नंतर निकाल लागण्या अगोदर तुम्ही काय म्हणता? मी प्रथम श्रेणीत निश्चितच येणार. निश्चित हा शब्द सुद्धा शक्यतेच्या संदर्भात आहे, बरोबर की? प्रथम श्रेणीत निश्चितच येणार याचा अर्थ त्याला शक्यता वेगवेगळ्या आहे. येऊ शकतो किंवा येऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये दोन गोष्टी संभव असतात. किंवा अजून एक उदाहरण सांगतो. महागाई वाढण्याचा संभव आहे, बरोबर की नाही? संभव हा शब्द सुद्धा शक्यतेच्या संदर्भातच आहे. अजून अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. जसं की बालकांना वेळेवर पोलिओचा डोस दिला तर पोलिओ होण्याची शक्यता नसते किंवा संभव नसतो, नाही का? तर असे वेगवेगळे शब्द आपण वापरत असतो. अजून एक उदाहरण सांगतो. आता सध्याच्या या काळामध्ये कोविड-19 हा महामारी रोग अतिशय फैलावलेला आहे. त्याच्यावर एक उदाहरण आपण तयार करूया की जसं की कोविड-19 या आजारावर जर लस उपलब्ध झाली तर लवकरच कोरोना हा आजार थांबण्याची शक्यता आहे किंवा थांबण्याचा संभव आहे. असे शब्द हे नेहमी आपण बहुतेक, निश्चित, संभव, शक्यता या शक्यतेच्या संदर्भामध्ये हे शब्द वापरत असतो आणि यालाच आपण संभाव्यता असं म्हणत असतो. संभवता म्हणजे शक्यता आहे. मित्रांनो, जेव्हा आपण क्रिकेट खेळायला जातो किंवा क्रिकेट खेळणारे जे क्रिकेटपटू असतात ते जेव्हा खेळ सुरू करतात त्याच्या अगोदर नाणे टॉस करतात, नाही का? कारण प्रथम कोणी खेळ खेळायचा, बॅटिंग कोणी करायची यासाठी ते नाणे टॉस करतात. तर त्या ठिकाणी सुद्धा शक्यता निर्माण होतात, बरोबर की नाही? काय शक्यता निर्माण होतात? छापा आणि काटा. मग छापाच पडेल किंवा काटाच पडेल हे मात्र कोणालाही माहिती नसतं. मात्र कोणकोणत्या शक्यता आहेत हे निश्चित त्यांना माहिती असतं. मग असे जे प्रयोग केले जातात की ज्या प्रयोगामध्ये येणारं फलित हे आपल्याला नक्की माहिती असतं, निश्चित माहिती असतं, परंतु कोणाबद्दलच भाकीत करता येत नाही. छापाच पडेल किंवा काटाच पडेल
अशा प्रयोगाला म्हणतात यादृच्छिक प्रयोग. ती व्याख्या मी फळ्यावर तुम्हाला लिहून दाखवलेली आहे, तुमच्या वहीमध्ये ती लिहून घ्या. काय म्हटलंय बघा, यादृच्छिक प्रयोग, ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात पण त्यापैकी कोणाबद्दलच निश्चित भाकीत करू शकत नाही, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असं म्हटलं जातं. आणि मग अशा या यादृच्छिक प्रयोगामध्ये जे जे फलित मिळतं त्या फलिताला निष्पत्ती असं म्हटलं जातं. लक्षात घ्या त्याची व्याख्या, यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असं म्हणतात. अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. लहान मुले सबसिडी नावाचा एक खेळ खेळतात तेव्हा एक फासा त्यांच्याकडे उपलब्ध असतो. अशा पद्धतीचा घनाकृती ठोकळा असतो तो. आणि या घनाकृती ठोकळ्याला 6 बाजू असतात, 1 2 3 4 पुढचे आणि मागचे. या प्रत्येक बाजूवर एका बाजूवर एक टिंब, दुसऱ्या बाजूवर 2, तिसऱ्या बाजूवर 3, चौथ्या बाजूवर 4, अशा पद्धतीने 6 बाजूवर 6 प्रकारचे टिंब ते टाकलेले असतात आणि त्या फास्याचा उपयोग करून सापशिडीचा खेळ हा खेळला जातो. मग या ठिकाणी जेव्हा तो फासा टाकला जातो तेव्हा शक्यता किती निर्माण होतात, तर 6 प्रकारच्या शक्यता निर्माण होतात. एक तर 1 येऊ शकतो किंवा 2 येऊ शकतो किंवा 3 येऊ शकतो किंवा 4 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो किंवा 6 येऊ शकतो. 7 येईल का, तर नाही, कारण तिथे 6 पर्यंतचेच टिंब आहेत म्हणून 7 येण्याची शक्यता अजिबातच नाही. मग असे जे फलित आहेत, फासा टाकणे हा यादृच्छिक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगामध्ये जे फलित मिळणार आहे त्याला म्हणतात निष्पत्ती. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. आलं लक्षात? आणि मग असा हा फासा जेव्हा आपण टाकत असतो त्यावेळेला ज्या ज्या शक्यता आपण येणाऱ्या आहेत असं सांगतो त्या शक्यता सर्व जर आपण समूह रूपाने किंवा संच रूपाने एकत्र लिहिल्या तर त्या संचाला नमुना अवकाश असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या या ठिकाणी मी लिहून दिलेली आहे. नमुना अवकाश काय व्याख्या आहे बघा, यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात. आणि हा नमुना अवकाश यस या चिन्हाने दर्शवला जातो. मित्रांनो, समजा नमुना अवकाश मी तुम्हाला एक लिहून दाखवतो. एक फासा फेकला, याचा नमुना अवकाश मला मांडायचा आहे. मग किती शक्यता निर्माण होतात, तर 6 शक्यता निर्माण होतात. त्यापैकी 1 2 3 4 5 किंवा 6. एकतर एक टिंब येऊ शकतं वरच्या पृष्ठभागावर किंवा 2 टिंब पृष्ठभागावर येऊ शकतात किंवा 3 टिंब पृष्ठभागावर येऊ शकतात किंवा 4 येऊ शकतात किंवा 5 येऊ शकतात किंवा 6 येऊ शकतात. हे सगळे अंक मी या ठिकाणी लिहिले आणि हे संच रूपाने जेव्हा आपण महिरपी कंसात मांडतो तर या बघा निष्पत्तींच्या संचाला, या सर्व निष्पत्ती आहेत बरोबर की नाही, आणि या संचाला म्हणतात नमुना अवकाश. आणि तो नमुना अवकाश यस या चिन्हाने दर्शवला जातो. अतिशय सोपं प्रकरण आहे मित्रांनो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये या प्रकरणावर 7 ते 8 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात आणि हमखास मार्क मिळवण्याचं एक प्रकरण आहे. फक्त त्यातले महत्त्वाच्या ज्या संज्ञा आहेत त्यांचा अर्थ प्रथम आपण जाणून घेऊ. तो अर्थ जर तुम्हाला समजला तर उत्तर लिहिणं फार सोपं आहे.
बघा या ठिकाणी एक फासा मी फेकला असता नमुना अवकाश कसा मांडता येईल ते एक उदाहरण या ठिकाणी मांडून दाखवलेलं आहे. आणि 1 2 3 4 5 6 हे जे अंक मी स्वल्पविराम देऊन या ठिकाणी लिहिलेले आहेत हे नमुना अवकाशाचे या अंकांना घटक असं म्हणतात. म्हणजे नमुना घटक आहे ते. आलं लक्षात? मग या नमुना अवकाशामध्ये एकूण घटक किती ते जर मांडणी करायची असेल तर त्याच्यासाठी नंबर ऑफ एस ही संज्ञा वापरली जाते. नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या असा याचा अर्थ. त्याचा अर्थ मी लिहून देतो. नमुना अवकाशातील घटकांची संख्या. ओके. मग या नमुना अवकाशामध्ये एकूण घटक किती आहेत तर 6 घटक आपल्याला दिसतात. मग NS बरोबर 6 असं आपल्याला लिहिता येईल. आलं लक्षात? मित्रांनो ह्या संज्ञा फार महत्त्वाच्या आहेत. या संज्ञांचा अर्थ परत सांगतो, अर्थ जाणून घ्या. तुमच्या वहीमध्ये या संज्ञा लिहून घ्या. संज्ञांची व्याख्या तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. आता बघा मित्रांनो, जेव्हा जेव्हा एक आणखीन नमुना उदाहरण सांगतो म्हणजे लक्ष देईल. क्रिकेटचा खेळ क्रिकेटपटू जेव्हा खेळतात तेव्हा नाणेफेक करत असतात ते, बरोबर की नाही? मग नाणेफेक करत असताना किती शक्यता निर्माण होतात तर 2 शक्यता निर्माण होतात. एक तर छापा पडेल किंवा काटा पडेल, हेड किंवा टेल. याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही शक्यता या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. मग हा छापा किंवा काटा मिळण्याची जी शक्यता आहे त्याचा जर आपल्याला नमुना अवकाश मांडायचा असेल तर तो कसा मांडू शकतो तर यस बरोबर महिरपी कंसात हेड म्हणजे छापा, त्याच्यासाठी आपण एच अक्षर वापरणार आहोत. आणि टेल म्हणजे काटा, त्याच्यासाठी टी अक्षर आपण वापरणार आहोत. झाला नमुना अवकाश तयार, बरोबर की नाही? आता या नमुना अवकाशामध्ये एकूण घटकांची संख्या किती ती मांडणी करायची असेल तर नंबर ऑफ एस बरोबर 2 अशा पद्धतीने आपण मांडणी करत असतो, बरोबर की नाही? तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला या प्रकरणामध्ये सोडवायची आहे. मित्रांनो या ठिकाणी सराव संच 5.1 आणि सराव संच 5.2 इथले नमुना म्हणून मी 2 उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. ती आपण समजून घेऊया आणि नंतर याच पद्धतीचे तुम्ही दोन्ही संचातले उरलेली उदाहरणं घरी सराव करायचा आहे. बघा मित्रांनो, सराव संच 5.1 मध्ये प्रश्न पहिला जो आहे तो त्यात काय म्हटलं आहे, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे. फक्त शक्यता विचारल्या आहेत, किती येऊ शकतात. बघा पहिलं उदाहरण आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एका आठवड्यातला वार आपल्याला माहिती आहे. आठवडा किती दिवसांचा असतो तर 7 दिवसांचा आठवडा असतो. मग त्याच्यातल्या शक्यता आपल्याला विचारल्यात की या उदाहरणामध्ये किती शक्यता निर्माण होतील. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. मग किती शक्यता निर्माण होऊ शकतात तर निश्चितच 7 शक्यता निर्माण होतील. मग त्या कोणकोणत्या हे आपल्याला इथे विचारलं नाही, फक्त शक्यता किती निर्माण होऊ शकतात तर 7 निर्माण होतील. एकतर सोमवार असेल किंवा मंगळवार असेल किंवा बुधवार असेल किंवा गुरुवार असेल किंवा शुक्रवार असेल किंवा शनिवार असेल किंवा रविवार असेल, बरोबर की नाही? तर 7 शक्यता या ठिकाणी या उदाहरणात निर्माण होतील. दुसरं उदाहरण आहे, प्रत्येक कारणावर एक संख्या
याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. असे कार्ड बनवलेले आहे. आणि प्रत्येक कार्डावर एक संख्या लिहिलेली आहे. पण कुठून सुरुवात केली? 10 पासून. 10, 11, 12, 13, 14 याप्रमाणे शेवटी 20. अशा पद्धतीने हे कार्ड तयार केलेले आहेत. तर त्यातून एक कार्ड फक्त आपल्याला यादृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे. किती शक्यता निर्माण होतील? तर एकूण 11 शक्यता या ठिकाणी निर्माण होतील. बघा मित्रांनो, 10 पासून जर सुरुवात केली, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि परत 20, म्हणजे 11 शक्यता निर्माण झाली. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने अतिशय सोपे प्रश्न या सराव संच 5.1 मध्ये आहे. उरलेले तुम्ही सोडवा. सराव संच 5.2 मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, ते आता आपण बघूया. त्यात काय म्हटलंय बघा, 2, 3 आणि 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती म्हणजे तोच अंक पुन्हा नका घेऊ, 2 अंकी संख्या तयार करणे. या प्रयोगासाठी नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल फेस, यस हे अक्षर का वापरलं? कारण सॅम्पल फेस असं इंग्रजीमध्ये नमुना अवकाशाला म्हणतात. त्याचं आद्याक्षर आपण या ठिकाणी नमुना अवकाशासाठी वापरत असतो. तर त्याचा नमुना अवकाश आपल्याला मांडायचा आहे. आणि नंबर ऑफ एस म्हणजे नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती त्याची पण आपल्याला मांडणी करायची आहे. प्रथम आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिताना नमुना अवकाश मांडूया. यस बरोबर महिरपी कंसामध्ये 2, 3, 5 या अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची आहे. मग समजा पहिला अंक आपण 2 घेतला आणि त्याला जोडून दुसरा जर 2 घेतला, 2 अंकी संख्या तयार झाली. पण प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? अंकाची पुनरावृत्ती न करता. या ठिकाणी 2 अंक पुन्हा पुन्हा आला, म्हणून असं नको पाहिजे आपल्याला. मग 2 ला जोडून आपण 3 अंक घेऊया, म्हणजे ही एक संख्या 2 अंकी तयार होईल. परत 2 ला जोडून 5 घेऊया, 25 होईल. आता 3 ला जोडून 2 घेऊया, 32 होईल. नंतर 35 होईल. नंतर 5 ला जोडून घेऊया, 52 होईल. नंतर 53 होईल. 55 चालेल का? नाही चालणार, कारण 5 अंक पुन्हा पुन्हा आला, म्हणून पुनरावृत्ती नको आहे आपल्याला. तर एवढ्या संख्या 2 अंकी या 2, 3, 5 या अंकांपासून बनू शकतात. मग महिरपी कंस पूर्ण करणार. हा झाला तुमचा नमुना अवकाश. बरोबर. आता त्या नमुना अवकाशामध्ये एकूण घटक किती आहेत? तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे NS बरोबर 6. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर अगदी 2 पायऱ्यांमध्ये आपल्याला मिळत आहे. साधारण 2 किंवा 1 मार्कासाठी असे प्रश्न हे विचारले जातात. 2च पायऱ्यांमध्ये आपल्याला सहजपणे उत्तर लिहिता येतं. मित्रांनो, सराव संच 5.2 मध्ये अजून काही उदाहरणं आहेत, ती तुम्ही घरी याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल. मित्रांनो, विनंती वजा काही सूचना असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ कसा आवडला याविषयी पण मला तुमचं मत कळवा. धन्यवाद.